नांदेड जिल्ह्याचा गोड गळ्याचा कवी, जरा गळेवाली येऊ द्या आधी. एक नाही, गोड गळ्याचा कवी शंकर राठोड याला विनंती करतो की तुझ्याबद्दल मी आता काहीच बोलत नाही. नरसी नायगावून आलेला हा जबरदस्त गोड आणि गोड दिसणारा कवी शंकराला विनंती करतो की आपण आपली रचना. आदरणीय चिखलीकर साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. कविता एवढं एक शुभेच्छा द्या म्हणलेत अध्यक्ष साहेब. आता बोलू नका ही तुमची सूचना आहे. घरची बोलू देत नाही म्हणून कवी झालो. हे आमचं वाक्य आहे बरं काय, याला मान्यता आहे. प्रवीणजी पाटील चिखलीकर साहेबांच्या हळव्या कोपऱ्यातल्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच कोपऱ्यातली एक कविता घेतो. मी पाहतो पुन्हा तू पुढं पुढं चाल, मी पाहतो पुन्हा तू नवी नवेली, मी राहिलो जुना. सांग सजने काय असा घडला गुन्हा, सांग सजने काय असा घडला गुन्हा. तू मेरी नाही हो सके तो किसी की नाही हो सकती. ते काय आपल्या बापाची जागिरी नाही, ती कुणाची होऊ शकते. त्यामुळे आपलं आपण समाधान मानून घेतलं पाहिजे. आठव पहिला पाऊस आणि कॉलेजाच्या भेटी, आठव पहिला पाऊस आणि कॉलेजाच्या भेटी, आठव तुझा नवस आणि बांधलेल्या गाठी, हात हाती देऊन आठव मारलेली मिठी. सरांनी हात छाटले जातील म्हणलेली गोष्ट लयच मनावर घेतली वाटली तुम्ही. हात हाती देऊन आठव मारलेली मिठी, तूच म्हणालीस ना जगणे मरणे तुझ्यासाठी, तूच म्हणालीस ना जगणे मरणे तुझ्यासाठी. तुझ्या वाटेवरती पाऊलाच्या शोधतो पुन्हा, सांग सजने काय असा घडला गुन्हा. तुझ्या नकारातून गहोकाराची साध, तुझ्या नकारातून गहोकाराची साध, मी लाजलेला पाहून तुला चिडवण्याचा नाद. तुझ्या केसातील सुगंधी तू गजरा, ढंग पाहण्याचा न्यारा सारा चुकून नजरा. तुझ्या बोलण्याचा ढंग जणू वाजतो विना, सांग सजने काय असा घडला गुन्हा. प्रीत जरी जुनी परिरीत नवी वाटे, प्रीत जरी जुनी परिरीत नवी वाटे, मी फुलाचा पुजारी तू पेरतेस काटे. जीव गेला तरी देह जिवंतच वाटे, पूर आसवांचा असा माझ्या नयनात दाटे. असा तुटलेला धागा का जुळतो पुन्हा, सांग सजने काय असा घडला गुन्हा, सांग सजने काय असा घडला गुन्हा. आणि शेवटच्या ओळी, जगण्यात अर्थ नाही मरायचे आहे, जगण्यात अर्थ नाही मरायचे आहे. तुझं पाहुणे एकदा आता उरायचे आहे. नसेल पहायचे तरी तू पाहू नको ना, जरा जळेपर्यंत थांब असे जाऊ नको ना. नसेल पहायचे तरी तू पाहू नको ना, जरा जळेपर्यंत थांब असे जाऊ नको ना. तुझ्या एवढ्याच क्षणासाठी जळतो मी पुन्हा, सांग सजने काय असा घडला गुन्हा. मला फक्त एवढाच प्रश्न पडला की इतक्या स्मार्ट माणसाची ही कंडिशन आहे, आमचं तर काय हवं.